इकडे आलंय दुसऱ्या डाब्यातून. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर तुमचं स्वागत आहे आमच्या न्यू ब्लॉगमध्ये. तर आता आम्ही चाललो फिरायला. 10-12 दिवस चाललं आहे आणि मी तयारी वगैरे करते. यांची पण तयारी चालू होती. एक साईडला बॅग मी लवकरच सगळं भरून ठेवलेलं. ते तिकडे तयारी करतात. तोपर्यंत बरं माझं उरकून घेतो मी. माझी नाटकं चालल्या अशी. आणि तुम्ही आमचे ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. असे 2-3 दिवस ब्लॉग येत राहते. फक्त तुम्ही आम्हाला सपोर्ट करा. मी आता ट्रेनमध्येच व्हॉईस ओव्हर करते, कारण घरी गेल्यावर कधी करू बरं, मग इथंच करतो. आणि मी असं तयारी वगैरे करून घेतली. आता बॅग भरून ठेवलेली मी आधीच. आणि यांची तयारी पण झाली ना. आम्ही आता निघलो आणि आम्ही चाललो विगरवरची बसमध्ये बसलो. आणि आता आमची बस मिशन ब्लॉग्समध्ये. तर आता आम्ही चाललो त्यावेळी सांगत नाही कारण आमच्या माझ्या बरीच लोक आहेत कानून. आता आम्ही विगरवरची बसमध्ये बसून आम्ही सामान सगळं मागे ठेवलं आणि आमचं खायचं इथं ठेवलं. आणि आता आम्ही येणार चिकापूर. मी इथून आम्ही जाणार आहोत मुंबईची कुठली बस ट्रेन आहे लोकमान्य स्टेशनला जाणार आहे. आणि आम्ही तिथे पोचले. तुम्ही बघत राहतो. तर आता आम्ही पोचलो लोकमान्य टिळक टर्मिनस होता. हां, अजून 2 तास आहे ट्रेन यायला. तो जर असं टाईमपास गोदरींदा टाकून ठेव. सगळी पेरू होतात. तुम्ही झोपला सगळे खातात. ताई खातात, आईचा खातात. ठीक आहे, आले दुसऱ्या डाब्यातून आई आणि आई. सगळं मी स्वतःला बोलता येतं. मी कधीच नाही बोलत. रात्री झोपण पण एक पेरू झाला. मी झोपलेलो, मला सांगितलं नाही. मी पेरू झाला. आता मला सांगतो मी रात्री पेरू झाला. काय खाता? शेंगदाणा खाता का? पेरू खाला? बघू गावठी खायचं का? तुमचं कसं गावठी खायचं? मी ते खायला घेतले. त्याच्या आधी मी पेरू वगैरे खाऊन सगळं मोकळं आले.
दाखव काय आहे का? असले घ्यायचे हे आज इकडचं काय खावाशी पण नाही वाटत आहे. गेलं लगेच गट काय झालं मला खाऊन बाथरूममध्ये बसून राहायला गेलं ना केली माझी का केली काय घेतं का खायला काय नुसतंच पुरं कसं खायचं काहीतरी घ्या मग खायला चला पटकन. यांचं जेवायचं राहिले आम्ही जेवण हात घेत दिलं आणि बसलंय घाला आणि कॅडबरी घाली आणि केक पण घाला जरा बाथरूमला आणि इकडे ॲपल खातात पुढे आता 6:30 वाजल्या आणि मी निघले हे प्यायला आणि इकडे पेरू खातात आणि आता आम्ही इथं थांबल्या स्टेशनला थोडा वेळ पाहिला आम्हाला हे खाऊ वाटेल जाऊ अजून सकाळ होईल आणि पोचता मी तुम्हाला आता यो ब्लॉग जर संध्याकाळी टाकेल नंतर बाकीचा ब्लॉग याला पाहिजे मेंदू वडा खायला पाहिजे का कासर इथं खावशी पण वाटलं तुम्हाला आता आम्ही जेवायला बसल्या यांचं झालं जेवून आणि मी गेलो तर बघायला काहीतरी बाहेर पण यांना काही भेटलं नाही मग आता याच्याशीच खायला लागेल आजचा दिवस. जेवण झालं आता मी खाली आहेत आणि मी वरती झोपले काल पण वरती झोपले आज पण वरती झोपले ऐका ना हाय त्याचं पण वर काढलेला आणि तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. थँक्यू गुड नाईट.